राज ठाकरेंनी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या वक्तव्यावर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे। लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, महायुतीत दिलेलं वचन पूर्ण करणार असं दरेकरांनी म्हटलंय। लाडकी बहीण योजना बंद होणार आधीच सांगितलं होतं, मात्र तुम्हाला माझं पटलं नाही असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं। त्यावरून दरेकरांनी ही प्रतिक्रिया दिली। लाडकी बहीणचं काय झालं? काही नाही, बंद होणार ती योजना। मी निवडणुकीच्या वेळेला सांगत होतो, पण माझं खरं सांगून तुम्हाला पटलं नाही, त्यांचं खोटं सांगून पटलं। काय कमाल आहे। राज ठाकरे साहेबांचं बोलणं अर्धसत्य आहे। योजना कुठेही बंद झालेली नाही। एक खरं आहे की 2100 देण्याचं सुतोवाच त्या ठिकाणी झालं होतं, परंतु राज्याची आर्थिक स्थिती आज काय आहे हे जो सजग नागरिक आहे, ज्याला इकॉनॉमी कळते, त्याला माहीत आहे। आणि त्यामुळे राज ठाकरे साहेबांनी एक सांगितलेलं खरं आहे की 2100 रुपये केले तर आणखी तिजोरीवर ताण येणार आहे। ज्या वेळेला आपली आर्थिक स्थिती राज्य सरकारची भक्कम होईल, तो आम्ही दिलेलं वचन असेल, आश्वासन आमचा 5 वर्षाचा कालावधी संपण्यापूर्वी निश्चित पाळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल। आजची परिस्थिती पाहिल्यानंतर आज लाडक्या बहिणीमुळे शेवटी शासनाच्या तिजोरीवरती 100% काही गोष्टीमध्ये नक्की लोड आहे, परंतु त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री भविष्यामध्ये सकारात्मक विचार करून शेवटी शेतकऱ्यांसाठी अनेक चांगल्या योजना हे राज्य सरकार करते। लाडक्या बहिणीसाठी सुद्धा चांगल्या प्रकारच्या योजना हे राज्य सरकार करते। शेतकऱ्याच्या पीक विम्यासाठी सुद्धा राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही। शेतकऱ्यांबरोबर, लाडक्या बहिणीबरोबर याच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभा आहे आणि खंबीरपणे उभा राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।